जय श्री राधे कृष्णा. मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या रामजी की सेना चॅनलमध्ये. तर आज आपण माहिती करून घेऊया भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 3. पश्यैतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा. राजधुरंधर दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे सैनिकी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच संकोच केला नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे पांडवांविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असेही दुर्योधनाने सूचित केले. श्लोक 3 समाप्त. श्लोक 4. शूरा महेश्वासाः भीमार्जुनः समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे अर्थात या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरीही भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांपैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली. श्लोक 4. श्लोक 5. धृष्टकेतुश्च चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. या सैन्यामध्ये श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. श्लोक 5. श्लोक 6. युधामन्युश्च विक्रांतः उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथयः. येथे अर्थात या सैन्यामध्ये पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. श्लोक 6. श्लोक 7. अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. श्लोक 7.